नमस्कार. वेद विकासाचा नमस्कार. मध्ये आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. आपल्यासोबत आहेत पोंजे पंचायत समितीचे उमेदवार अस्मिताताई अनंत पाटील, त्यांचे पती. गेले कित्येक वर्ष राजकीय क्षेत्रामध्ये आहेत, हरिभक्त पारायण या वारकरी संप्रदायामध्ये आहेत आणि त्यांची पत्नी या पनवेल पंचायत समितीची निवडणूक या ठिकाणी लढवत आहेत. सर, या ठिकाणी प्रचाराचा झंझावात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपला सुरू आहे. काही दिवसातच प्रचाराच्या फेरी या ठिकाणी संपणार आहेत. कशा पद्धतीने प्रचाराची रणनीती आहे थोडक्यात सांगता येईल? नमस्कार. प्रथम मी तुम्हाला धन्यवाद देतो की तुम्ही आमच्या काही कामाची, आमच्या प्रचाराचा दखल घेऊन आज तुम्ही आमच्या समोर आलेले आहात आणि ते आमचे विचार जनतेसमोर मांडणार आहात, त्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो. आज राष्ट्रीय पक्ष भारतीय जनता पार्टी या पार्टीच्या माध्यमातून आमचे कर्तव्यदक्ष कार्य सम्राट आमदार आदरणीय महेश शेठ बालदी साहेब यांनी पोंजा पंचायत समिती या 9 नंबर गटाची जी उमेदवारी आम्हाला दिलेली आहे, आमच्या सौभाग्यवती अस्मिता अनंत पाटील यांना एक जिम्मेदारी टाकलेली आहे की तुम्ही या पंचायत समितीच्या उमेदवारी घ्या, तुम्ही काहीतरी विकास काम कराल. कारण त्यांनी गेली 2 वर्ष आम्ही ग्रामपंचायतीवर आमच्या सौभाग्य निवडून आलेले आहेत आणि गेली 2 वर्षामध्ये विकास कामांचा झंझावात आम्ही चालू केलेला आहे. असं असताना तो आमचा कार्यकाल साहेबांनी 2 वर्ष पाहिला आणि त्या 2 वर्ष कार्यकाल आमचा पाहिल्यानंतर त्यांनी पाहिलं की ही व्यक्ती जी आहे कर्तव्यदक्ष दिसते, लोकांच्या परत पोहोचणारी दिसते, लोकांची विकास कामं समजून घेणारी आहे, विकास कामं करणारी आहे. या जोरावर निवड, त्या विश्वासावर आज पक्षाने आमच्यावर जिम्मेदारी टाकलेली आहे आणि ह्या माध्यमातून आज आमचा प्रचार सुंदर चालू आहे. आमचा डोर टू डोर प्रत्येक माणसाला, प्रत्येक मतदाराला भेटण्याचं, मग आमच्या सौभाग्याचे उमेदवार ह्या पहिल्या भेटतात, नंतर आम्ही भेटतो, प्रत्येकाला आम्ही पर्सनल जाऊन भेटतो, आम्ही समजावून सांगतो, आमची कामाची पद्धत समजावून सांगतो. जे आम्ही, जर तुम्ही विचार केला तर धार्मिक, जर तुम्ही विचार केला तर आमचा जो वारकरी संप्रदाय आहे त्या माध्यमातून बऱ्याच चांगले लोक वारकरी संप्रदायामध्ये आपण घडवलेले आहेत. तुम्ही बघाल तर 108 लोकांना घेऊन एक आमचा आजुली श्री संत ज्ञानेश्वर माऊली सेवा मंडळ आजुली पंढरपूर हा आमचा सप्ताह जोरात चालू असतो. हाही आपल्या नेतृत्वाखाली गेली 15 वर्ष चालू आहे. माझ्या स्वतःच्या घरी आम्ही श्रीमद भागवत कथा आयोजन करतो, 7 दिवस असतो. तुम्ही पाहाल बऱ्याच ठिकाणी सप्ताह आपल्या माध्यमातून होत असतात. आमचं शिव मंदिर कसरगंज स्टॉप आहे, तिथे आम्ही 3.5 दिवस सप्ताह करतो. आम्ही गोशाला चालवतो, कारण जिथे तुम्ही पाहाल त्याच गायी पाहायला मिळत नाही. गोमाता जो राज्याचा दर्जा दिलेला आहे गोमातेला, तिचे संरक्षण करणे ही आज आपली जिम्मेदारी आहे. त्याचं संरक्षण आम्ही आज गोशाला नानिवली चौक या ठिकाणी गोमातेचं रक्षण करून तिथं आम्ही गोशाला चालवतो. म्हणजे असे बरेच धार्मिक कार्यक्रम आम्ही राबवत असतो. म्हणून हे जे आम्ही कामं पाहिली आणि या कामांच्यावर विश्वास ठेवून आमचे आदरणीय महेश शेठ बालदी साहेब यांनी ही जिम्मेदारी आमच्यावर दिलेली आहे. कुठेतरी प्रतिस्पर्धीचे उमेदवार आहेत, त्यांनी आपण एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं की जे प्रतिस्पर्धी आहेत, ज्यांनी उपसभापती म्हणून पद भूषवलं, तरी कुठेतरी कामांचा लेखाजोखा दाखवावा, मी माझा प्रचार थंडावतोय. तर आपल्या गावामध्ये त्यांनी एक प्रचार केला होता आणि प्रचारामध्ये येऊन त्यांनी सांगितलं मी 10 लॅपटॉप दिलेत, एक रस्ते दिलेत, बोरवेल दिलेत. हे सत्य आहे का? म्हणजे काय पडताळणी करता येईल? कसं आहे, ते माझे विरोधक आहेत आणि ते माझे काही एवढे कट्टर विरोधक पण नाहीत. कारण 3 वेळा वसंतदादा काठवले हे काँग्रेसमधून पोंजा पंचायत समितीमध्ये उभे राहिले. 1 वेळा पहिला निवडून आले, त्यानंतर पडले, त्यानंतर परत निवडून आले. ते तुम्ही पाहाल ते काही बोलतील, ते किती जोरजोरात, किती हवेशाने, किती रागाने बोलत होते. तुम्ही जर त्यांचे बाईट पाहाल तर मी पाहिलं त्यांचा चेहरा बिरा किती एवढे रागात बोलत होते, तसं का मी त्यांचा कट्टर दुश्मन आहे. ते आम्ही त्यांना दादाच बोलतो, ते आमचे दादाच आहेत. आणि दुसरी गोष्ट, ते ज्या ठिकाणीवर उभे होते, बघा तुम्ही एक अभ्यास करा, ज्या ठिकाणी उभे होते त्या रोडचा काम बघा कसा काय. तो आपल्या माध्यमातून आदरणीय आमचे आमदार महेश शेठ बालदी साहेब यांच्या निधीतून तो रोड निश्चय का, तर 73,84,000 तो काम, म्हणजे 73.84 लाखाचा तो काम आहे. एवढा मोठं जे ज्या जागेवर त्या रोडवर उभे आहेत तो रोड बघा, कॉन्क्रिटीकरण. त्याची थिकनेस 200 8 इंचचा जो थिकनेस, तुम्ही म्हणजे कामाची क्वालिटी बघा. त्या जागेवर ते उभ्या. त्यांनी सांगितलं की आम्ही कसलखंड गावाला 10 लॅपटॉप दिले होते. मागच्या वेळेस मी सांगितलं खोटं बोलावं पण रेटून बोलावं, हे वसंतदादांकडून शिकावं. आता तुम्ही बघाल माझ्याकडे पुरावा आहे, त्यांनी जे 10 लॅपटॉप दिले ते आमच्या ग्रामपंचायत निधीतून दिलेले आहे.
ते कुठली निधी 15% आमचा बौद्ध समाज जो आहे त्याला जो येणारा सालाबादप्रमाणे जो 15% निधी खर्च करायचा त्या 15%च्या निधीतून ते 10 लॅपटॉप दिलेले आहेत आणि त्याचा हा बिल आहे आमच्याकडे, त्याची ऑर्डर पण माझ्याकडे आहे. हे बघा, हे त्याचे पेपर आहे, हे तुम्ही ते पेपर बघू शकता. म्हणजे खोटं बोलावं पण रेटून बोलावं हे वसंतदादाकडून शिकावं. 10 लॅपटॉप आमच्या ग्रामपंचायतीने 15% निधीतून ते दिले आमच्या बौद्ध समाजासाठी आणि यांनी सांगितलं ती निधी मी दिली, चुकीचं आहे. दुसरं तुम्ही बघाल, त्यांनी सांगितलं स्मशानभूमीला आम्ही 3 लाखाचा रोड दिलेला आहे, हे फक्त पेपरवर दिले, तुम्ही जाऊन साक्षात बघा. आता तुम्ही पोंजामध्ये त्यांनी मला सांगितलं, त्या बाईटमध्ये मी ऐकलं आणि मी लक्षपूर्वक कुठली गोष्ट ऐकतो. त्यांनी सांगितलं पोंजामध्ये 10 लाखाचं मी कामं केलेली आहे. तुम्ही जा पोंजामध्ये, आज रोड तुम्ही जा, रोडचा एकदम सुलसुलट लागले, लोक वैतागलेली आहेत तिथे. रोड नाही, पाणी 4-4 दिवसातूनच पोंजा गावाला मिळेल. म्हणजे विकास कामापासून तो गाव एकदम वंचित राहिलेला आहे. अजिबात विकास कामं नाही, काही नाही. तुम्ही जा, मी बोलण्यापेक्षा मी काय त्यांच्याबद्दल बोलत नाही. फक्त तुम्ही पोंजामध्ये जा आणि सगळी व्हिडिओ काढा. तिथं पाण्याचा प्रश्न महिलांना विचारा, महिला एवढ्या वैतागलेल्या आहेत. कारण मी घरोघरी पोंजा गावात फिरलो, पाण्यापासून वंचित आहेत, रोड पासून रोड नाही, काही नाही, विकास कामं कुठलीच नाहीत. त्याच्यामुळे दादा काय बोलतील, वसंतदादा काय बोलतील, त्यांचा काय भरोसाच नाही. त्याच्यामुळे मी काय त्यांच्यावर बोलावं. हे लॅपटॉप म्हटलं 10 लाखाचे काम आमच्या गावात कसलखंडमध्ये ज्या ठिकाणी उभे आहेत म्हणजे एवढी कामं केली, तुम्ही जा पेपरवर बघा आणि ते पेपर त्यांनी मला पुरावा द्या. मी केलेल्या कामांसाठी मी पुरावा घेऊन या ठिकाणी बसलेला बघा. हे बघा, ही एवढी पुरावा माझ्याकडे. आपण भारतीय जनता पार्टीचा झेंडा हातात घेतल्यानंतर अनेक विकास कामं आपल्या विभागात या ठिकाणी पाहायला मिळाली. बघा, तर काही ठिकाणी बोललं जातं की विकास कामे कुठे आहेत, काय आहेत, तर विकास कामांसंदर्भात काहीच बोलता येईल का? बघा, मी महाविकास आघाडीतून निवडून आलो. आमची पूर्ण बॉडी महाविकास आघाडीतून, मी महाविकास आघाडीमध्ये काम करत असताना महाविकास आघाडीमध्ये नाही त्यांचा MLA, नाही त्यांची सत्ता, नाही त्यांची वरती सत्ता, राज्यात पण नाही आणि केंद्रात पण नाही. बरं, त्यांची सत्ता पंचायत समितीमध्ये आहे, जिल्हा परिषदमध्ये आहे, पण काम फक्त त्यांची पेपरवर दाखवतात. कामं कुठेही त्यांची विकास कामं होतं. आम्ही वैतागलो आणि शेवटी सभांचा विचार घेतला आणि विचार करून आम्ही भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. का प्रवेश केला? कारण आता निधी मिळेल ती भारतीय जनता पक्षामध्ये मिळेल. आणि जसं मी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला, तुम्ही सुंदर प्रश्न मला विचारलेला आहे. भारतीय जनता पक्षामध्ये जसा मी प्रवेश केला, साहेबांनी एक माझ्यावर विश्वास टाकला. साहेबांना मी काही माझ्या गावाच्या विकास कामं ही मी दाखवली, तर साहेबांनी ते सर्व मनावर घेतलं, त्याचा अभ्यास केला आणि तुम्हाला मी सांगतो बघा, हा माझ्याकडे सगळं डिटेल आहे आणि त्यांच्या प्रत्येकाचे वर्कआउट आहेत बघा. 1, 2, बघा 3, बघा ह्या 4, 5 अशा करून एकूण 16-17 वर्क ऑर्डर आहेत, जे गेली मी भारतीय जनता पक्षामध्ये 1.5 वर्ष झाला प्रवेश केला, तिथून मला दिलेली कामं बघा. तुम्ही जाऊन साक्षर बघा. आता माझा कसलकंड ब्रिज ते कसलगंज स्टॉप इथपर्यंत जो कॉन्क्रिटीकरण चालू आहे, तो 73.84 लाखाचा काम चालू आहे. एक लक्षात घ्या, तो काम चालू आहे. माझा बौद्ध समाजाचा मंदिराचा काम चालू आहे, तो साहेबांनी मला 45 लाखाचं काम दिलेलं आहे. दुसरी गोष्ट, साखर ब्रिज, तो पूर्ण काम झालेलं आहे. साखर ब्रिजचा माझा बौद्ध समाज मंदिराचं काम चालू आहे आणि साखरचा ब्रिजचं काम माझा पूर्ण झालेला आहे. तो मला साहेबांनी 40 लाखाचं काम दिलं. जो कसलखंड ते शिवाजीनगर जोड रस्ता, तो ब्रिज आम्ही साखर ब्रिज बांधला, तो दिलेला आहे. स्कूल ते बाळकृष्ण पाटील 2.17 लाखाचा काम, तो मी 2 लाखाचं काम मी तो केलेला आहे. बौद्ध समाज ते प्रदीप पाटील यांच्या घरापर्यंत रोड चिखल असायचा, तो रोड मी आज 1,72,000 तो मी काम लगेच करून घेतलंय. अनंत माली यांच्या गटात, त्याच्या घराच्या मागच्या त्या लोकांना एवढी दुर्गंधी गोष्ट होते, आम्ही बॉडी बसलोय, तो काम लगेच करून घेतला. तो 1 लाखाच्या गटाचं आम्ही काम केलेलं आहे. आता माझ्या गावामध्ये प्रत्येकाच्या घरी 1-1, 2-2 गाड्या आहेत. आम्हाला पार्किंगची सोय नाही, अजिबात समस्या उद्भवते. म्हणून मी काय केला, एक सभा मंडपाच्या नावाखाली मी एक पार्किंग घेतलेली आहे. ती साहेबांनी मला 1,20,00,000 काम तो मंजुरीला आहे आणि तो आता काही दिवसामध्ये मंजूर आहे. म्हणजे काय, आता आमच्या गावामध्ये शाळेच्या समोरचा जो ग्राउंड आहे, तिथे गाड्या पार्किंग होतात, पण ती जागा कमी पडते. तो एक अभ्यास करून की गावाची समस्या उद्भवू नये म्हणून तो एक समाज मंडप मी घेतलेला आहे. तो पण साहेबांनी मला मंजुरीला दिला. काही दिवसात तो मंजुरीला पण होईल. संतोष घरत शिवाजीनगरमध्ये, संतोष घरत ते गोटीराम माली यांच्या घरापर्यंत आम्ही आता कॉन्क्रिटीकरण केलं. 10 लाखाचं काम आमदार निधीतून केलेलं आहे. संतोष घरत ते गोटीराम माली यांच्या
रोड मधला गटार तो आम्ही आता काम केलं, 1 लाखाचा काम केला. शिवाजीनगर गणपती घाट तुम्ही बघत असाल, आता तुम्ही शिवाजीनगरला गेलात ना तर गणपती घाटात तळेगर जातो रोड आम्ही आता बनवला. तो साहेबांनी आम्हाला आमदार साहेबांनी निधीतून 10 लाखाचा दिलेला आहे, तो रोड पण झालेला आहे. दुसरा शिवाजीनगर स्मशानभूमी, तिथं आता स्मशानभूमीचं काम चालू आहे. शिवाजीनगर स्मशानभूमी रोड तो 15 लाखाची निधी साहेबांनी दिलेली आहे. शिवाजीनगर आष्टेगाव स्मशानभूमीचं काम मला वाटतं 99% पूर्ण झालेलं आहे. 13% आम्ही तुम्हाला सगळे व्हिडिओ दाखवणार आहे की तुम्ही जे व्हिडिओ बघा जे सगळं आहे. आता आमच्या कसरत गावामध्ये अंगणवाडी 12 लाखाची झालेली आहे आमदार साहेबांच्या निधीतून. ग्रामपंचायत कार्यालय आता आम्ही बसल्या साहेबांना आम्ही सांगितलं ग्रामपंचायत कार्यालय, एक मला समाज मंदिर, बौद्ध समाज मंदिर त्यांना मी शब्द दिला, निवडून आलो मी देईन, ती पण साहेबांनी दिली. साखा ब्रिजचा दिला, रोडचा काम मी 4-5 कामं दिले. आणि आमच्या जिमचा प्रश्न आहे, गावामध्ये मोठी जिम मी हवेशीर जिम बांधणार आहे, तर ती एक दिली. आता आमचा ग्रामपंचायत कार्यालय मंजूर झाला, वर्क ऑर्डर आलेली आहे, तो काम थोडा इलेक्शन झाला का मी तो लगेच चालू करणार. 25 लाखाचा ग्रामपंचायत कार्यालय आम्हाला साहेबांनी निधीतून दिलेला आहे. आता तुम्ही बघा साखा पुलावर मी रॅलिंग लावलेली आहे, ती आम्ही 1 लाखाचा तो काम केलं. म्हणजे ही कामं कमीत कमी इथे आता 3 कोटीच्या वरती ही कामं केली. बघा हे 1.5 वर्षात भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून होणारी ही विकास कामं. म्हणजे आमदार महेश बालदी यांचे निकटवर्ती म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं. बरोबर, नक्की विश्वास ठेवून ही कामं आपल्याला दिली. बरोबर. पुढची जबाबदारी आपल्याकडे मोठी असणार आहे. तर येत्या 100 दिवसामध्ये निवडून आल्यानंतर कोणती महत्वाची 3 कामं करणार आहोत? आपल्या विभागामध्ये पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात भेडसावतोय, त्या पाण्याच्या प्रश्नासाठी आपली उपाययोजना काय असणार आहे? आणि महत्वाचं म्हणजे येत्या 100 दिवसामध्ये आपली वर्णी लागणार आहे आणि त्या वर्णीनंतर 100 दिवसांनी महत्वाची 3 कामं कोणती? नक्कीच. आज तुम्ही पाहाल तर ज्या गावात तुम्ही जा, हे मी नाही बोलत, तुम्ही जा प्रत्येक गावाचा आढावा घ्या. प्रत्येक गावामध्ये रोडची समस्या आहे, पिण्याच्या पाण्याची समस्या आहे. पोंजामध्ये फिरलो, मोप्यामध्ये फिरलो, आपल्या पोंजा पंचायत समितीमध्ये फिरलो, प्रत्येक ठिकाणी पाण्याची व्यवस्था. आमची शिवानी कॉलनी असेल, आष्टे गावामध्ये पिण्याचा पाण्याचा प्रॉब्लेम आहे, शिवाजीनगरमध्ये पिण्याचा प्रॉब्लेम आहे. आता आम्ही या शिवाजीनगर आणि शिवानी याच्यासाठी आजुली हायस्कूल या ठिकाणी 1.25 लाख लिटर पाण्याची टाकी बांधलेली आहे. फक्त तो आता जो MIDCचा पाणी जो आहे तो पाणी कमी प्रेशर आहे म्हणून आम्ही MGPचा आम्ही आता कनेक्शन नवीन घेतोय साहेबांच्या माध्यमातून, आणि तो डायरेक्ट आम्हाला रोडला क्रॉस करायचे, ते आमच्या मंजुरीसाठी आहे. तो काही 15-20 दिवसामध्ये तो येईल. तो एक 15-20 दिवसामध्ये तो मंजूर झाला तर तुम्हाला एवढं मी सांगतो का आमच्या आष्टे गावाला, शिवाजीनगरला आणि शिवाजी कॉलनीला पाण्याची काही कमतरता भासणार नाही. 24 तास त्याला पाणी देऊ, 24 तास हा माझा शब्द आहे. आणि तुम्ही त्यामध्ये 100 दिवसाला आपल्याला गरजच नाही. तुम्हाला 1 ते 2 महिन्यामध्ये बहुतेक रोडची कामं आणि पिण्याच्या पाण्याची समस्या मी सोडली. तसं आमचा अगोदर तुम्हाला मी एक किस्सा सांगतो. एक 5 वर्षापूर्वी आमची पोट निवडणूक लागली होती आष्ट्यामध्ये. पोट निवडणूक तिथे माझा काही संबंध नाही, पण पोट निवडणूक लागली, आम्ही प्रचाराला शिवाय तिथे महिला जमल्या. महिलांनी सांगितलं आम्हाला पाण्याची व्यवस्था नाही, जो येतो शब्द येतो आम्हाला पाण्याची व्यवस्था नाही. म्हटलं पाणी काय व्यवस्था करता येईल, आम्हाला बोरिंग मारून बघा. मी स्वतः खर्चाने, पक्षाचा संबंध नाही, कुठल्याही पक्षाचा संबंध काही, मी खर्चाने तिथे बोरिंग मारली आष्टे गावामध्ये. तिथे स्वतः बोरिंग मारून त्याच्यामध्ये पाण्याची मोटार टाकली आणि तो पाणी आज शिवाजीनगर आणि आष्टा या महिलांना किंवा ग्रामाला कोणाला विचारा, ही खर्चाने मी केली. म्हणजे कामं, विकास कामं करण्याची ताकद, भला निधी येऊ न येऊ, पण आपली स्वतःची ताकद आहे. विकास कामं स्वतः पैशातून आपण करू शकतो. ही मी जनतेची नाळ आहे. बरोबर. समाजाची, सर्व जनतेशी जोडलेली माझी नाळ आहे. पहिल्यापासून मी समाजसेवकच करायचो. मला माझ्या आई वडिलांचे पुण्यही माझ्या डोक्यावर आहे, लक्षात घ्या. परमात्माची माझी पुण्यही माझ्या डोक्यावर आहे. त्याच्यामुळं मला उठल्यापासून असं वाटतं की सगळ्यांना माझ्याकडून मदत व्हावी. राजकीय जरी आपला पिंड नसला, सामाजिक क्षेत्र तुम्ही बघा, तुम्ही शैक्षणिक, सामाजिक, वारकरी संप्रदायाचे असेल, क्रीडा क्षेत्रामध्ये असेल, आता तुम्ही मॅची आपण ठेवल्या, सुंदर मॅची ठेवल्या. जेवण 6 दिवस जेवण फ्री, एंट्री फी, अर्धी एंट्री फी परत. म्हणजे ह्या मॅची कधी झाल्या, लोक मॅची ठेवतात, तुम्ही बघायचं. आता हा माझा विरोधकच मॅची ठेवतो, त्यांनी मॅची ठेवतो, अनुभव त्यांना बघा, तो स्वतः क्रिकेटर आहे, तो मॅची ठेवतो. मी मॅची ठेवले, मी पहिल्यांदा ठेवले स्वतःनी, वैयक्तिक ताकद. कुणालाही त्रास, कुणाकडे पावती पाडली नाही, कुणाकडून म्हणजे त्रास देऊन कधी मॅची आपण कार्यक्रम लोकांना त्रास द्यायचा का? तर ते करून आपण स्वतः मॅची, त्याचं नाव बोलबाला झाला सगळीकडे का मॅची ठेवा होता, अनंत पाटलांनी ठेवा. काही दिवसच राहिले प्रचाराला, जे आपले मतदार आहेत त्यांना काय सल्ला देत आहे? मतदार एवढाच सल्ला देईल, आता जे माझे विरोधक आहेत वसंतराव काटवले, हे लोकांना भूल थापा देत आहेत.
आणि नको नको त्या गोष्टी सांगतात की मला उभं राहायचं नव्हतं, मला पक्षाने उभं केलं, तर माझी इच्छाच नव्हती. हे निव्वळ त्यांचे भूलथाप आहेत. तुम्हाला सांगतो, मला आठवतोय, कारण तिन्ही टर्मला मी त्यांच्या पाठी होतो. मागच्या टर्मला पण ते जनतेला बोलले माझी शेवटची पाली आहे, मला निवडून द्या, एक शेवटची संधी मला द्या. आणि आताही तेच सांगतात की माझी शेवटची पाली आहे, मला शेवटचं निवडून द्या. मी उभा राहत होतो, मला पक्ष मला एक तुम्ही सांगा, हा माणूस काँग्रेसचा 3 वेळा काँग्रेसमधून उभा राहिला, 1 वेळा पडला, 2 वेळा निवडून आला. जर तू काँग्रेसचा, मग तू काँग्रेसचाच हाताची चिन्ह घ्यायला पाहिजे होता. राष्ट्रीय पक्ष येतो, तो नाही घेतला त्याने. आज तू शरीराने काँग्रेसचा आणि उभा राहिला शिवसेनेच्या चिन्ह मशाला उभा राहिला. हे कुठे पट्टे का? लोक आता अज्ञान राहिले, लोक सुज्ञान झालेले आहेत. माझे शिवसैनिक असतील, माझे शेकापक्षीय कार्यकर्ते असतील, माझे काँग्रेसचे कार्यकर्ते, माझे सगळे मित्रपरिवार ते बोलतात आम्ही आता ह्याला वैतागलोय, ह्याच्या भूलतापा काय बोला, फक्त हा खांद्यात हा असं करणार. या भूलतापाला आता कोण बली पडणार नाही. बाकी काय मला तुम्ही सांगा, ज्याला उभा नसेल, माझ्या पक्षाच्या चिन्हावर मी उभा राहत नाही, मला तुम्ही सांगा, हे थोडे लोकांना कुठला पटेल का? नाही पटणार. त्यामुळं त्यांनी किती काही भूलतापा केल्या किंवा काय, ठीक आहे, आपण त्यालाही कुठं कमजोर समजत नाही. कारण 3 वेळा त्यांनी लढाई लढलेला आहे, त्याला अनुभव आहे. आणि मी पंचायत समितीमध्ये नवीन आहे, पण नवीन आहे, पण नक्कीच विकास कामावर एवढा भर देणार की लोक पुढच्या वेळेस लोक मला आली पाहिजे बोलायला की नाही, अनंत पाटलांना परत सिद्ध, आम्ही आता कुठल्या पक्षात काम करणार नाही, एक अनंत पाटलासाठी आम्ही काम करणार. बघा, आज वसंत काटवले दादा आहेत, 3 वेळा इलेक्शनला उभं राहून सुद्धा आज त्यांना लोकांना सांगायला लागतो का मी तुमच्या घरी मला आरती करा. नंतर अनंत पाटलांनी कुणालाही सांगितलं का मला आरती. अनंत पाटलांवर असणारा प्रेम, लोक ज्या गावात जाऊ त्या गावात 100च्या वरती आरत्या होतात. हा असणारा प्रेम आहे, लक्षात घ्या. त्याला बघा, तुम्ही आता मी काय बोलू, उमेदवार सांगताय, काय सांगताय, निशाणी काय? आता मी तुम्हाला सांगतो, आम्ही जी भारतीय जनता पार्टी ही राष्ट्रीय पक्ष आहे, यांनी आम्हाला जो विश्वास टाकलेला आहे आणि जे उमेदवार दिलेले आहे, आमची निशाणी आमच्या सौभाग्यवती अस्मिता अनंत पाटील. सर्व जनता जनार्दनास एक विनम्र अभिवादन करतो, हात जोडून अभिवादन करतो की तुम्ही येत्या 7 फेब्रुवारीला जो भारतीय जनता पार्टीने आमचा जो विश्वास टाकलेला आहे, जी उमेदवारी आपल्या कोणत्या पंचायत समितीमधून दिलेली आहे, ते अधिकृत उमेदवार आहेत आणि त्यांची निशाणी आहे कमल. आणि आमच्या जिल्हा परिषदेच्या उमेदवार आहेत सौ अनन्या अविनाश गातारे, यांची निशाणी आहे कमल. तुम्हाला एकच पेटी येणार आहे, मतदाराची एकच पेटी असणार आहे. वरती जिल्हा परिषद 2 उमेदवार, त्यांची वरचा 1 नंबरचा बटन आहे अनन्या अविनाश गातारे, त्यांची निशाणी आहे कमल. आणि खाली पंचायत समितीची जो आहे त्याच्यामध्ये आता 3रा क्रमांक, पण सर्व मतदार बंधू भगिनींना कळवण्यात येतो, सांगण्यात येतो. मनापासून सांगतो तुम्हाला की तुम्ही कमल हा बटन बघा आणि कमल चिन्ह समोरील बटन दाबून आपल्या या दोन्ही उमेदवारांना भरगच्च मताने निवडून द्या. तुम्हाला दिलेला विश्वास आणि तुम्ही टाकलेला आमचा विश्वास, त्या विश्वासाला कुठेही आम्ही तरा जाऊन देणार नाही. आडी अडचणीला आम्ही 124 तास तुमच्या बरोबर आहोत. धन्यवाद. तर आपल्यासोबत जोडले गेले होते पनवेल पोंजे पंचायत समितीचे ज्या उमेदवार आहेत, अस्मिताताई अनंत पाटील, त्यांचे पती अनंत महाराज पाटील आपल्यासोबत जोडले गेले होते. त्यांच्याकडे सत्ता नसताना भारतीय जनता पार्टीचा झेंडा हातात घेतल्यानंतर अनेक विकास कामांचा झंझावात आपल्या ग्रामपंचायतीमध्ये पाहायला मिळाला. तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये जर विजयी झाला तर नक्कीच मी तुमच्या अहोरात्र मेहनत करीन आणि अहोरात्र तुमची सेवा करीन. म्हणजे ज्यावेळी निवडून येईल त्या दिवसापासून दुसऱ्या दिवसापासून कामाचा झंझावात या पोंजे पंचायत समितीमधून सुरू होईल. पाण्याचा प्रश्न असेल, रस्त्याचा असेल, आणि हे राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, कलाक्रीडा क्षेत्रामध्ये अग्रेसर असल्या कारणाने त्यांचा हा दांडगा अनुभव या निवडणुकीमध्ये या ठिकाणी पाहायला मिळतो. आणि आपल्या पत्नीचा हा विजय नक्कीच या ठिकाणी होणार असल्याचे या ठिकाणी अनंत महाराज यांनी सांगितलेला आहे. धन्यवाद.